नमस्कार दर्शक हो, उजनी धरणाची अपडेट 27 तारखेची सकाळची आपण घेणार आहोत। त्या अगोदर आपण ATN मराठी चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा व मिळवत राहा ताज्या अपडेट। पुणे जिल्हा व घाटमाता परिसरात हवामान खात्याने दिलेला इशारा अगदी तंतोतंत खरा ठरल्यामुळे जवळपास सर्व पुणे परिसर व घाटमाता परिसर तसेच उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाल्याने उजनी धरणाच्या वरील सर्व जवळपास धरणे 85% आसपास भरल्याने वरून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडला जात आहे। भीमा नदीवर असलेली उजनी धरणाच्या वरची 19 धरणं जवळपास भरू लागल्याने उजनी धरणाकडे येणारा पाण्याचा प्रवाह वाढत चाललेला आहे। बंड गार्डनची आवक तसेच दौंडचीही आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। 48 तासापासून जवळपास उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात येत आहे। तो विसर्ग हळूहळू वाढवण्यात आलेला आहे। तर आपण दौंडची काल सायंकाळची आवक पाहू। काल सायंकाळी 6 वाजता दौंडकडून येणारी आवक 20,336 क्युसेक्स होती। तर आत्ता सकाळच्या 6च्या अपडेटनुसार 34,233 क्युसेक्स आवक आहे। भीमा नदीमध्ये काल सायंकाळी 6 वाजता 15,000 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत होते। तर आत्ता सकाळी 6च्या अपडेटनुसार हे पाणी 25,000 क्युसेक्स करण्यात आलेलं आहे। या पाण्यामध्ये कधीही बदल होऊ शकतो असं धरण प्रशासनाने सांगितलेलं आहे। म्हणजे या आवकनुसार उजनी धरणातून भीमा नदीमध्ये आणखीन पाणी वाढण्याची शक्यता आहे। विसर्ग मोठ्या प्रमाणात सोडला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं पत्रक भीमा प्रशासनातर्फे काढण्यात आलेलं आहे। तसेच वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स, सीनामाडा योजनेसाठी 180 क्युसेक्स, दहेगाव योजना 80 क्युसेक्स, बोगदा 400 क्युसेक्स, तर कॅनलमधून मात्र 1100 क्युसेक्सचा विसर्ग आहे। धरण आजच्या अपडेटनुसार 96% व 26 पॉईंट भरलेले असून यातील उपयुक्त पाणीसाठा 115.23 TMC झाला असून यातील उपयुक्त पाणीसाठा 51.57 TMC झाला आहे। अशाच प्रकारच्या पुढील ताज्या अपडेटसाठी आपण चॅनलला सबस्क्राइब करा व मिळवत राहा पुढील सर्व अपडेट।